नमस्कार बांधवांनो, सुराज्य क्रांती आंदोलन मागील एक दिवसापासून धरणे आंदोलन करत आहे। आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। तर अजूनपर्यंत प्रशासनाला जाग आलेली नाही आहे। अजूनपर्यंत अनेक विभागामध्ये भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, ही आमची तक्रार आहे। अवैध उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत, गुटखा, मटका व इतर, आणि त्या संदर्भामध्ये गेले एक वर्षापासून आम्ही आवाज उठवत आहोत। लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, अर्ज विनंत्या वगैरे वगैरे करत आहोत। मात्र प्रशासन जाग होत नाहीये। प्रशासन संवेदनशील दिसत नाहीये, पारदर्शकपणा दाखवत नाहीये। ही मोठी समस्या आहे, मोठी समस्या आहे। लोकशाही दिनी देखील आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो, त्यांना देखील या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी देखील यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। पण पुढे काय? पुढे काहीच झालेलं नाहीये। मग काय चाललंय? हे काय करतायत अधिकारी प्रशासनातले? ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नाहीयेत, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीयेत, की वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालतायत, हे कळायला मार्ग नाही। आणि त्यामुळं वन विभागातला भ्रष्टाचार गैरव्यवहार असो, शिक्षण विभागातला भ्रष्टाचार गैरव्यवहार असो, बांधकाम विभागातला भ्रष्टाचार गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाची कामे असोत, त्याचबरोबर पुरवठा सेक्शन मधला राशन घोटाळा असो, तसेच तुम्हाला सांगतो वन विभाग, बांधकाम, शिक्षण या विभागामध्ये तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेलाच आहे। त्याच्या देखील आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। मनरेगा, नरेगा याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। ग्रामसेवक गावाच्या विकासाच्या नावाखाली सरपंचाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भातल्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन सुराज्य क्रांतीच्या माध्यमातून हे आंदोलन उभारलेलं आहे। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। बेमुदत धरणे आंदोलन हे आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी मॅडमनी याच्यावरती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहेत। त्या अनुभवी आहेत, ज्ञानी आहेत, समजूतदार आहेत बरं का, आणि त्यामुळं अशा दोषी अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करावी, त्यांना पाठीशी घालू नये अशी आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत। अन्यथा आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल आणि याची जबाबदारी मग प्रशासनाची असेल। थँक्यू।